नेता बापूरावने स्टुडिओत घुसून खांडेकर कुटुंबाची अब्रूच काढली. तर बापूरावच्या रागाचा बळी युवराज ठरणार का? तारणी मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे. तारणी मालिकेच्या येत्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की केदार आपल्या स्टुडिओमध्ये नेहमीप्रमाणे लाईव्ह बातम्या देत असतो. त्याच वेळी अचानक नेता बापूराव स्टुडिओमध्ये घुसतो आणि केदार त्याला सध्या लाईव्ह बातमी सुरू आहे असं सांगून तिथेच थांबवण्याचा प्रयत्न करतो. मात्र खांडेकर कुटुंबाविषयी मनात राग बाळगून आलेला बापूराव कोणाचंच तिकडे ऐकत नाही. उलट तो तिथेच लाईव्ह न्यूज समोर ठामपणे म्हणतो की मी इथं बातमी द्यायला नाही, बातमी घडवायला आलोय. आणि त्यानंतर सगळ्यांसमोर एक तो मोठा खुलासा करतो. बापूराव थेट युवराज खांडेकरांवर गंभीर आरोप करतो. तो असा दावा करतो की युवराज रेव पार्टीमध्ये सहभागी होता. आपल्या आरोपांना आधार देण्यासाठी तो लाईव्ह कार्यक्रमामध्येच युवराजचे जुने फ्लॅशबॅकचे सर्व व्हिडिओ दाखवतो आणि हे व्हिडिओ टीव्हीवर दिसताच हा सगळा विषय सर्वांसमोर येतो. तर दुसरीकडे मात्र कौशिकी हा सगळा प्रकार टीव्हीवर लाईव्ह बघत असते. अचानक समोर आलेले हे व्हिडिओ बघून तिला मात्र मोठा धक्काच बसतो. आपल्या कुटुंबाबद्दल अशा प्रकारे आरोप होताना पाहून ती फार स्तब्ध होते. तिला समजत नाही की हे सगळा प्रकार थांबवायचा कसा. यानंतर मात्र थेट न्यूज रूम मध्येच बापूराव केदारला विचारतो, युवराज आणि गुलाबचे संबंध होते का? आणि या प्रश्नांनंतर सगळीकडेच काही काळ तिथे शांतता पसरते. मात्र केदार लाईव्ह कॅमेरासमोर हो त्याचे संबंध होते अशी कबुली सुद्धा देतो. आता केदारच्या या उत्तरामुळे कौशिकीला आणखीनच मोठा धक्का बसतो. ज्या गोष्टीवर तिचा विश्वास होता त्यालाच तडा जातो. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे बापूरावने हे जुने फ्लॅशबॅक आणि पुरावे नेमके आत्ताच का समोर आणले? त्यामागे खांडेकर कुटुंबाला अडचणीत आणण्याचा बापूरावचा डाव आहे का? तसंच केदारने लाईव्ह कॅमेरासमोर सत्य स्वीकारण्याचा निर्णय का घेतला? त्याने कुटुंबाची बाजू का घेतली नाही? युवराजचे नाव या प्रकरणात समोर आल्यानंतर कौशिकी आता कोणता निर्णय घेणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येत्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तारणी मालिका सध्या खूपच इंटरेस्टिंग वळणावर आहे. तुम्हाला तारणी मालिकेतले हे ट्विस्ट कसे वाटतायत कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तारणी मालिकेतले रोजचे एपिसोड जाणून घेण्यासाठी मालिका बज मराठी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बज मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.